त्यावेळेला सुद्धा राजसाहेब त्यावेळेला सुद्धा संयुक्त महाराष्ट्राची लढाई ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाविरुद्धच होती. राज्यकर्ते मराठीच होते आणि आताही राज्यकर्ते मराठीच आहेत. म्हणजे मराठी विरुद्ध मराठी. पण त्यांचे मालक जे आहेत त्यांच्याकडे ते नोकरी करतात. यातलं सांगू का, हे सगळे ससाणे आहेत. मालकाच्या हातावरती बसून पक्षी मारून आणणं हे ससाण्याचं काम असतं. इथे मालकाच्या हातावरती बसून आपलीच माणसं फोडणं हे आत्ताच्या लोकांचं काम आहे. म्हणजे स्वकीयांचा घात करणं हे फक्त पक्षांमध्ये नसून राजकीय पक्षांमध्ये पण तेच चालू आहे. आणि तीच कृती आत्ता सगळी सुरू आहे. आपल्याच लोकांकडनं ह्या गोष्टी करवून घ्यायच्या. कसं आहे, मराठी म्हणून तुम्ही एकत्र आलाच नाही पाहिजेत. आणि याच्यासाठी म्हणून मग जातीजातींमध्ये भेद निर्माण करणं, जाती एकमेकांच्या अंगावर ढकलणं, एकमेकांच्या उरावरती बसवणं आणि त्याच्यातनं भांडणं, वाद, मारामाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी करवून त्यांना महाराष्ट्र हा एकत्र मराठी म्हणून असता कामा नये याच्यासाठीचं हे सगळं अख्खं राजकारण त्यांचं सुरू आहे.